नमस्कार मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. RTE ॲडमिशन 2026-27साठी काय काय कागदपत्र आपण तयार करून ठेवावी त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. हे बघा, RTE 2025ची ऑनलाईन जे प्रवेश प्रक्रिया राहील 2026-27ची, त्याच्यासाठी आपल्याला काही आवश्यक कागदपत्र राहणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ऑनलाईन प्रवेशाकरता म्हणजे 25% RTE ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. म्हणजे फॉर्म सुरू होण्याच्या अगोदर ही कागदपत्र तुम्ही काढणं अनिवार्य केलेलं आहे. त्यानंतरची कागदपत्र स्वीकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, अशी नोटीस वेबसाईटवरती आलेली आहे. तर तुम्हाला ज्या दिवशी RTEचे फॉर्म सुरू होतील त्याच्या अगोदरच पालकांनी सर्व कागदपत्र तयार करून ठेवायची आहे. तर बघा, कागदपत्रांमध्ये बालकाचे आधार कार्ड म्हणजे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा ॲडमिशन घ्यायची आहे RTE मार्फत फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार कार्ड, नंतर रहिवासी पुरावा, त्याचा जन्मतारखेचा पुरावा, अशा प्रकारे कागदपत्र लागतील. त्याच्यानंतर बघा, वंचित गटातील बालकांमध्ये प्रवर्गाचा समावेश होतो. जात प्रवर्गामध्ये बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, VJNT, NTB, NTC, NTD, नंतर इतर मागासवर्ग म्हणजे OBC, नंतर विशेष मागासवर्ग म्हणजे SBC कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी राहतील, जे बालक राहतील त्यांना जात प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे पण जात प्रमाणपत्र चालते फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर दिव्यांग बालक म्हणजे जर अपंग असतील तर अशा जे विद्यार्थी राहतील त्या दिव्यांग बालकांना त्यांचं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट हे तुम्ही काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे. ठीक आहे. उत्पन्नाच्या दाखल्याची तुम्हाला आवश्यकता नाही. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट हे तहसीलदार, नंतर SDO किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांचे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागेल. तर ते तुम्हाला काढून ठेवायचं आहे. जात प्रमाणपत्र, जातीचा दाखला आवश्यक आहे. नंतर परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशा प्रकारे याच्यामध्ये त्यांनी नोटीसमध्ये क्लिअर दिलेलं आहे. बघा, वडिलांचा किंवा विद्यार्थ्यांचा म्हणजे ज्या बालकाचे आपण ॲडमिशन घेणार आहे त्या बालकांचा तुम्हाला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे. नंतर कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे पालक किंवा दोन्ही यांचे निधन झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना कोविड प्रभावित बालक समजल्या जाते, तर त्यांचे पण तुम्हाला सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. नंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे जर एखादं बालक हँडिकॅप असेल तर तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट लागेल. 40% किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे. नंतर HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्र तुम्हाला जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर बघा, कोविड प्रभावित बालक आहेत ज्यांचे पालक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये कोविड प्रादुर्भावामुळे झालेले आहे, अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे जे लागतील त्याच्यामध्ये बघा, वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन म्हणजे आई किंवा वडील यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले, प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे याच्यामध्ये. तर त्यांना सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, नंतर कोविड-19मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ फॉर्म नंबर 4C रूल 7 हे प्रमाणपत्र तुम्हाला काढून घ्यायचे आहे. नंतर सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय, पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालयातून यांचा अहवाल तुम्हाला लागेल. नंतर अनाथ जर असाल
तर अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे आहे की तुम्हाला बाल सुधारगृहाची किंवा अनाथालयाची कागदपत्र ग्राह्य धरण्यात येत आहे, तर त्यांना तिथून प्रमाणपत्र काढावं लागेल. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक लागेल. नंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्न दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत अशी नोटीस वेबसाईटवरती आलेली आहे. नंतर बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास उत्पन्नाचा दाखला लागेल. तहसीलदार यांचा महसूल अधिकारी प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले. उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्न दाखला काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये येत असाल म्हणजे EWS मध्ये येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांचा काढून घ्यायचा आहे. तो 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला उत्पन्न दाखला काढून घ्यायचा आहे. दुसऱ्या राज्यातील काढलेला उत्पन्न दाखला या RTE प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला चालणार नाही, तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर बघा, जो महत्त्वाचा पुढचा पॉइंट आहे तो बऱ्याच बालकांना याची अडचण येत असते. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. तर ज्या बालकांचे आई हे घटस्फोटित आहे, महिला पालक घटस्फोटित आहे, त्यांना न्यायालयाचा निर्णय, नंतर घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. ठीक आहे. नंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला यांच्यासाठी जे कागदपत्र दिलेले आहे. नंतर विधवा महिला यांच्यासाठी काही कागदपत्र दिलेले आहे, ज्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र पतीचे. नंतर विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. नंतर बघा, हे जे 10 नंबरचं जे डॉक्युमेंट आहे हे नवीन आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड एक कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही, तर अशा प्रकरणांमध्ये जर तुम्ही सादर करू शकले नाही तर तुम्हाला RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी. त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड वगैरे काढून ठेवायचं आहे. नंतर जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला, तो जन्माचा दाखला असते, तो जन्माचा दाखला तुम्हाला लागेल. ठीक आहे. किंवा जन्माचा दाखला नसेल तर बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला, आई वडील अथवा बालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन हे तुम्हाला चालून जाईल. त्याच्यानंतर जे पुढील डॉक्युमेंट आहे ते रहिवासाचा महत्त्वाचा पुरावा आहे. रहिवासाचा पुरावा याच्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट चालेल. ही कागदपत्र जर तुमच्याकडे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. तो फक्त स्टॅम्प पेपरवर चालणार नाही, तो तुम्हाला रजिस्टर ऑफिसमधून दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. जर तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून भाडेपट्टा जर लावायचा असेल तर तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर हा दुय्यम निबंधक कार्यालयातून काढून घ्यायचा आहे, भाडेपट्टा बनवून घ्यायचा आहे. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचाच असावा. त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेलाच असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आम्हाला भरपूर पालकांचे फोन येत राहतात, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हा लक्षात घ्या. फॉर्म भरण्याच्या अगोदरच तुम्हाला हा भाडेपट्टा बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंट संबंधी काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे किंवा डायरेक्ट येऊन भेट देऊ शकता. आमचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन संपर्क करा. शिवगणेश ऑनलाईन